अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय हे भगवंताला काय आवडतं ते सांगताय. अभंगाचा सरळ सरळ भाव असा आहे, देवाला काय आवडतं तर तुकोबाराय म्हटले देवाला हरिकथेची आवड आहे. हरिकथेची आवडी देवा. हरिकथा म्हणजे काय? कीर्तन, भजन, नामस्मरण, सत्संग, ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत ह्या भगवंताला प्रिय आहेत. बरं, नुसत्या प्रिय नाहीत, अतिप्रिय आहेत. नुसत्या अतिप्रिय नाहीत, प्राणापेक्षा जास्त प्रिय आहेत. सत्संग, कथा, कीर्तन, भजन ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी भगवंताला अत्यंत आवडतात. ह्या भगवंताच्या जिव्हाळ्याचा विषय हे सर्व काही. संतांचं चरित्र भगवंताला आवडतं. संतांचं चरित्र तर आवडतंच, पण जे संतांचं चरित्र गातात ज्ञानोबाराय म्हटले ते सुद्धा भगवंताला प्राणापेक्षा प्रिय. तेही प्राणा परवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्रात ते प्रशंसती. ही ताकद संतांच्या चरित्रामध्ये, हे भगवंताला जास्त आवडतं. अशा भगवंताला गोष्टी आवडतात. आणि मग देवाला आवडल असं जो वागतो त्याच्याबद्दल देवाची काय भूमिका आहे ते तुकोबाराय सांगतात. देवाला आवडल असं ज्याचं जीवन आहे त्या जीवनाबद्दल भगवंताचं तितकंच समर्पण आहे. भगवंताला आवडेल असं जो वागतो मग देव त्याला आवडेल असं वागतो. करीतो सेवा दासाची. कोण आहे कसा याचा काही विचार करत नाही. मनामध्ये संकोच कसलाच त्याच्या येत नाही म्हणे. का? कारण तो मला होऊन राहतो ना मग मी त्याला होऊन राहिलं पाहिजे. तो माझा झालाय ना मग मी त्याचा व्हायला संकोच नसला पाहिजे. कसले कामं देव करतो, कसले कामं करीतो सेवा दासाची. काय काय कामं देवाने केले आणि काय काय नाही आपण पुढे बघणारच आहोत. पण देव कामं करतो. महाराज, देव संतांचं देव दासाचं काम करतो म्हणताय, दास करू देतात असं नाही. दासांचा अट्टहास नाही, संतांचा अट्टहास नाही की देवाने आमचं काम केलं पाहिजे. संतांनी कधी म्हणलं नाही की देवा तू आमचं काम केलं पाहिजे. कधी प्रपंचाचा भार भगवंतावरती घातला नाही. उलट ते म्हणतात जे आमचं प्राप्तं नाही, जे आमचं प्रारब्ध आहे तसं आम्ही भोगू. जे आहे आम्ही ते भोगण्याकरता समर्थ आहे. तू हस्तक्षेप करू नये. पण तरी सुद्धा देवाला करावं वाटतं. संतांनी जरी नाही दिलं काम तरी देव स्वतःच मागे लागतो म्हणे. मनोनी हिंडे मागे मागे. देव स्वतः मागे मागे लागतो. स्वतः त्यांच्या मागे मागे फिरतो म्हणे काहीतरी काम द्या. ज्ञानोबाराया काहीतरी काम द्या. तुकोबाराया काहीतरी काम द्या. नामदेव महाराज काहीतरी काम द्या. तुमच्या दरबारातली काहीतरी सेवा घडली पाहिजे माझ्याकडून, हे देव म्हणतो. ज्याप्रमाणे एखादा कार्यकर्ता नेत्याच्या मागे लागतो, साहेब थोडं बघा आमच्याकडे कुठलं तरी टेंडर पास करून द्या, तसा देव म्हणतो म्हणे संतांना काहीतरी बघा, कुठेतरी कुठली सेवा आम्हाला घडू द्या, काहीतरी तुमच्या ह्याच्यातले जे पडल ते सेवा करायला तयार आहे मी. ही देवाची भूमिका आहे. नुसतं नाही, सेवा तर करतोच पण सगळी सुरक्षाही सांभाळतो. घरटी जागे घाली तसे. एवढं सगळं का करतो? देवाचा विचार केला, देव काही सामान्य नाही. देव काय असा तसा नाही. बरं, त्याला रिकामपण आहे असंही नाही. कसं रिकामपण असलं की माणसं कामं करत असतात. त्याला रिकामपण आहे का? हे संपूर्ण सृष्टी त्याला चालवायची, सगळीकडे नियंत्रण त्याला ठेवायचे, हे सर्व त्याच्या हातामध्ये. बरं, लहान सहानही नाही तो काम करण्याकरता. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगा ते चाळिता. पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वी या भूते वहावी ही आज्ञा माझी. एवढा भगवंत समर्थ आहे. मग एवढा असून सुद्धा असे कामं का करतो? एकच आहे. कामं कसे करतो तर निर्लज्ज होऊन करतो. निर्लज्ज भोजनाचे रंगी. निर्लज्ज होऊन करतो. का करतो? का लाज वाटत नाही त्याला काम करत असताना? भरते अंगी प्रेमाचे. संतांबद्दल देवाच्या अंतकरणामध्ये प्रेमाचा भाव आहे. आणि एक लक्षात घ्या, जिथं प्रेम आहे तिथं लाज नसते. जिथं प्रेम आहे तिथं नियम येत नाहीत आडवे. जिथं प्रेम आहे तिथं मर्यादा आडव्या येत नाही. देव स्वतःचं देव पण विसरून जातो त्या ठिकाणी. देव आपलं ईश्वरत्व विसरून जातो. आणि संत माझे जवळचे आहेत म्हणून त्या ठिकाणी राबतो देव. राब राब राबतो. का? भरते अंगी प्रेमाचे. एवढं काम करतो. तुकोबाराय म्हटले बस झालं. मी एकच सांगू का तुम्हाला शेवटी? का देव संतांचं काम करतो? कारण संतांनी देवाला विकत घेतलंय म्हणे. तुका म्हणे विकिले देवे. कशाच्या बळावरती? आपणा भावे सवसाठी. भावाच्या बळावरती संतांनी भगवंताला विकत घेतलंय. आणि त्याच्यामुळे मनोन हिंडे मागे मागे, घरटी जागे घाली तसे. अभंगाचा सरळ भाव विठ्ठल. लक्ष देऊन ऐका. या जगामध्ये असा एकही जीव नाही ज्याला आवड नाही. प्रत्येकाला आवड आहे. जेवढी काही चेतन सृष्टी आहे त्या प्रत्येकाला आवड आहे.
आवड वेगवेगळी. जीवाला आवड आहे, संतांना आवड आहे आणि देवाला आवड आहे. प्रत्येकाला आवड आहे. जेवढी काही चेतन सृष्टी आहे, चेतन याच्याकरता म्हणतो कारण जडाला आवड नसते. जे जड आहे त्याच्या ठिकाणी कसली आवडच नाही. का नाही? कारण तिथं संवेदनाच नाही, तिथं सुखही नाही आणि तिथं दुःखही नाही. जडाला काही संवेद नाही, त्याच्या ठिकाणी कोणता भावच नाही, म्हणून तिथं आवड संभवतच नाही. आवड नाही. जोपर्यंत चेतना आहे तोपर्यंत सुख दुःखाच्या संवेदना, तोपर्यंत आवडी निवडे. एकदा चेतना गेली की मग त्याच्यामध्ये आवडीच राहत नाही. मी बोलत नाही. माऊलींची ओळी खूप गोडे. माऊली म्हटले का अमृत जैसा शृंगारीला गाढव तीर्थी नानीला. माऊली म्हटले जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याला सर्व काय आवडी निवडीत. आणि एकदा याच्यातली चेतना निघून गेली मग याला काय आवडी निवडी आहेत का? याला आवडी निवडीच नाही. त्याचा किती जरी शृंगार केला तरी त्याचा आनंद आहे का? त्याला प्रेताला किती सजवलं, किती नटवलं, त्याला त्याचा आनंद आहे का? किती पावडर लावलं, किती त्याच्यावर अत्तर शिंपडलं, त्याला काही त्याला आहे का काही भाव? काही भाव नाही. कोणता अंगावर कपडा टाकलाय त्याचं काही देणं घेणं नाही. का? कारण ते जड आहे, जड. त्याला देणं घेणं नाही. महाराज म्हटले शृंगारीले मडे जैसे जीवे बिन कुडे, जैसे जीवे बिन कुडे, जैसे जीवे बिन कुडे. हो शृंगारीले मडे जैसे जीवे बिन कुडे, जैसे जीवे बिन कुडे, शृंगारीले मडे जैसे जीवे विन कुडे. तुकोबाराय म्हटले बाबा मड्याचा किती शृंगार केला त्याला काही देणं घेणं आहे का? काही नाही. त्याला सजवा नाही तर तसंच फुका, त्याला त्याचा काही भाव नाही. जड आहे ना ते. ते कसं आहे? जड आहे. आणि जडाला काही नसतं म्हणे. जडाला लक्षात घ्या. परिमळ गेली या ओस फुल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा. जडाला आवड नाही. किती समाज माझ्या अंत्ययात्रेला आलाय त्याचंही देणं घेणं नाही त्याला. आणि लईच कमी माणसं आली म्हणून ते नाराजही नाही. असं झालंय का? नाही, माणसं लईच कमी आलीकडे मी काय आज जाणार नाही म्हणून ते परत उठलंय का? आणि लईच माणसं आले माझ्या अंत्ययात्रेला म्हणून स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर ते उठून उभं टाकलं का? वा वा तुम्ही सर्वजण आलात आणि तुमच्या मनापासून मी आभार व्यक्त करतो. बापू असं म्हणलं का त्याने कधी? लई माणसं आले म्हणजे हा. आणि त्यानं जर म्हणलं तर एकतरी माणूस थांबल का तिथं? जे चिंग चिंग चिंगाट पळतील. लक्षात घ्या. म्हणजे त्याला काही देणं घेणं नाही त्याचं. जडाला आवड नसते, काही नसते. त्याच्यातला प्राण निघून गेला. जैसे जीवे विन कुडे. जडाचं काही नाही. आवड तिघांनाच. जीवाला आवड आहे, संतांना आवड आहे आणि भगवंताला आवड आहे. आपल्याला देवाच्या आवडीचा विचार करायचा. तुकोबारायाने आजच्या अभंगामध्ये देवाची आवड तुम्हाला आम्हाला सांगितलेली आहे. संत जे कासे आहेत ज्यांना देवाची आवड कळते, आपल्याला कळत नाही आवड देवाची. जीवाने कधी देवाच्या आवडीचाही विचार केला नाही आणि कधी संतांच्या आवडीचा विचार केला नाही. आम्ही जे दुःख भोगतोय ना रोज, मला वाटतं त्याचं प्रमुख कारण हेच आहे. आम्ही कधी विचार केला नाही. तुकोबारायांना देवाची आवड कळते तसं आम्हाला कळत नाही. का असं आहे? कारण संतांची नजर वेगळी आहे, जीवाची नजर ही वेगळी आहे. संतांना जे दिसतं ते जीवाला दिसत नाही महाराज. संत जे पाहू शकतात ते जीव पाहू शकत नाही. मी तुम्हाला उदाहरण तुमच्या समोर ठेवतो बघा. आपण सर्वजण पंढरपूरला गेलोय आणि ज्ञानोबा तुकोबाराय नामदेवराय सुद्धा पंढरपूरला गेले. नामदेवरायांनी, ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी जो पंढरपूरचा मालक पाहिला तसा आपल्याला दिसला नाही. तसा दिसला नाही. आम्ही जितकी वेळा पंढरपूरला गेलो तितकी वेळा पंढरपूरचा मालक आम्हाला काळा दिसला. दिसला की नाही? सगळ्यांना दिसला, माझ्या सकट. पण ज्ञानोबाराय जेव्हा पंढरपूरला गेले, ज्ञानोबारायांना तो थोडा वेगळाच भासला. ज्ञानोबाराय म्हणतात
पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न किळ फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले नवर्णवे तेथेची शोभा कानडाऊ विठ्ठलू कर्नाटको तेने मज लावे तू कानडाऊ विठ्ठलू कर्नाटक हे ज्ञानोबा रायांची गोष्ट किंवा पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखिला डोळा बाया विठो देखिला डोळा बाया विठू देखिला डोळा बाया विठू देखिला डोळा बाया विठो देखिला डोळा बाया विठो देखिला डोळा बाया विठू देखिला डोळा बाया विठू देखिला वेदले हो मन तयाची गुणे 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 पंढरपूरचा निळा कसा दिसला ज्ञानोबा आहे ना निळा आम्हाला काळा फरक आहे तुकोबाराय म्हणतात आवडे हे रूप गोजिरे हे तुकोबारायांची दृष्टी नामदेवरायांची दृष्टी जनी दृष्टी लागो तुझ्या सगुण पराधे. आम्हाला तसा देव दिसत नाही आमची नजर वेगळी त्यांची नजर वेगळी आम्हाला तो परमात्मा दिसत नाही कारण आमच्या दृष्टीला तो परमात्मा अगोचर आहे आणि संतांच्या दृष्टीला तो परमात्मा गोचर आहे गोचर आणि अगोचर संतांची दृष्टी तिथपर्यंत जाऊ शकते आपली जाऊ शकत का जाऊ शकत नाही महाराज त्याचं कारण सांगू आमची आणखी रात्रच चालू आहे आणि संतांची पहाट झालेली आहे आणखी आमची रात्र चालू आहे अंधकार आहे आमच्या जीवनामध्ये म्हणून आम्हाला स्पष्ट दिसू शकत नाही संतांची मात्र पहाट झाली बाबा ममतानिशी अहंकार घनदाट गुरुवचनी फुटली पहाट माता भक्ती भेटली भरवंट तिने मार्ग दाविला चोखट गा नरहरी रामा गोविंदा वासुदेवा ते संतांची पहाट झालेली मग लक्षात घ्या जीवाला देवाची आवड कळाली नाही आणि संतांची आवड कळाली नाही आणि म्हणून आम्ही जे दुःखी आहेत मला वाटतं त्याचं हेच कारण आहे प्रामुख्याने हे कारण आहे किंवा याच्यापेक्षा जर पुढे जाऊन मी बोलू देवाची आवड कळाली नाही म्हणून आम्ही तेवढी दुःखी नाही संतांच्या आवडीचा आम्ही विचार केला नाही म्हणून आम्ही तेवढे दुःखी नाहीत पण देवाच्या आवडीचा विचार केला नाही संतांच्या आवडीचा विचार केला नाही पण आम्ही जगाच्या आवडीचा विचार करून जगायला लागलो म्हणून आम्ही दुःखी आम्ही लोकांच्या आवडीचा विचार करतोय म्हणून आम्ही आज दुःखी आहे देवाच्या आवडीचा विचार केला नसता काही झालं नसतं
संतांच्या आवडीचा विचार करायला पाहिजे. आमचं हित आहे तिथं, पण तरी सुद्धा नाही केलं, काही बिघडलं नसतं. पण आमचं जास्त बिघडलंय आज, आमचं जास्त फाटलंय आज त्याच्याकरता, कारण आम्ही लोकांच्या समाजाच्या आवडीचा विचार करायला लागलोय, लोकांच्या आवडीचा विचार करतोय म्हणून आम्ही दुःखी आहे. जर आम्ही संतांच्या आवडीचा विचार केला असता तर आमचं जीवन कधीच आमचं कल्याण झालं असतं. नाही ऐकिले गाईले गीत, नाही ऐकिले गाईले गीत, नाही ऐकिले गाईले गीत, ऐकिले गाईले गीत, धरिली लाज सांडिले हित, धरिली लाज सांडिले हित, नावडे पुराण फैसल संत, केली बहुबळ परनिंदा, नाही ऐकिले गाईले गीत, नाही ऐकिले गाईले गीत, ऐकिले गाईले गीत, नाही ऐकिले गाईले गीत. तुकोबाराय म्हटले दुःख आहे आम्हाला या गोष्टीचं. जे जीवाला आवडायला पाहिजे खरं ते आवडत नाही, आणि जे नाही आवडायला पाहिजे ते मात्र आवडते आज प्रामुख्याने. जिथं लाज धरायला पाहिजे आम्ही तिथं आम्ही सोडलीये, आणि जिथं खरी सोडली पाहिजे तिथं आम्ही धरली. हे दुःख आहे संतांचं. धरली लाज सांडिले, जे आवडायला पाहिजे ते आम्हाला आवडत नाही. देवाचं आवडलं नाही, संतांचं आवडलं नाही, इथं तेवढं नुकसान नाही. पण आम्ही समाजाच्या आवडीने आमचं जीवन जगायला लागलो, हे मात्र आमचं चुकलंय. मी लोकांना कसं आवडलो पाहिजे, लोकांनी मला कसं चांगलं म्हणलं पाहिजे, आमची इच्छा नाही ज्ञानोबा तुकोबारायने आम्हाला चांगलं म्हणलं पाहिजे, अजिबात नाही. आमची इच्छा नाही नामदेवरायांचं सर्टिफिकेट आम्हाला मिळावं, अजिबात नाही. मग आम्हाला वाटतं आमच्या शेजाऱ्याने आम्हाला सर्टिफिकेट दिलं पाहिजे. काय वाटतं? आम्हाला आमच्या गावातल्या लोकांनी सर्टिफिकेट दिलं पाहिजे. हे सर्टिफिकेट काय घेऊन बसले लोक? आज चांगलं सर्टिफिकेट देतात, उद्या वांगळं सर्टिफिकेट देतात. लोकांना सर्टिफिकेट बदलायला लई वेळ लागतो का? अजिबात नाही. शिक्का लोकांचा नसला पाहिजे, शिक्का संतांचा असला पाहिजे. हा शिक्का महत्वाचा. लोकांच्या शिक्क्याचं काय घेऊन बसले? लोकांचे शिक्के कालांतराने बदलत असतात महाराज, बदलत असतात. त्यांचा शिक्का आज चांगला शिक्का मारतात, 2 दिवस खटकलं की लगेच त्यांच्या मनानुसार आपण. लोकांना महाराज आपण किती चांगलं जगलो तरी ते चांगले शिक्के देत. लोकांनी कधी आम्हाला चांगले शिक्के दिलेत? कधी विचार करा तुम्ही मनातल्या मनात. शेजाऱ्यांनी आपण किती चांगलं वागलं तरी आम्हाला चांगले शिक्के दिलेत? अजिबात नाही. आणि आपण चांगलं वागलं म्हणजे त्यांना आवडतं? अजिबात नाही. लोकांना आनंद आपण गाडी घेतल्यानंतर आहे की घेतलेली गाडी ठोकल्यानंतर? बोला बोला, मोकळं बोला. ठोकल्यानंतर. लोकांना आनंद आपण घर बांधल्यानंतर आहे की बांधलेलं पडल्यानंतर? पडल्यानंतर. लोकांना आनंद आपली सोयरीक जुळल्यानंतर आहे की जुळलेली मोडल्यानंतर? हा जे नेहमी तुमचा निगेटिव्ह विचार करतात, मग त्यांचा विचार करायचा कशा करता? आणि आम्हाला जितका वेळ त्या गोष्टीचा विचार करण्याकरता तितका संतांच्या वचनाचा विचार करण्याकरता नाही. आणि इथं खरं आमचं हित आहे. नाही ऐकिले गाईले. आज दिवसातून 100 वेळा मोबाईल बघण्याकरता आमच्याकडे वेळ आहे, पण सकाळी उठून 5 मिनिटं ज्ञानेश्वरी वाचण्याकरता वेळ नाही. खरं हित आमचं ते विठाला विठाला विठाला. आणि कळतं कधी? कळो येईल अंत काळी प्राण प्रयाण. प्राणाचं जेव्हा प्रयाण होतं की नाही, मग तेव्हा कळतं की बाबा जे करायला आलो होतो ते राहून गेलं माझ्याकडून, ते राहून गेलं माझ्याकडून. लोकांना वेळ देत राहिलो आयुष्यभर, गाथ्याला वेळ दिला नाही, ज्ञानेश्वरीला वेळ दिला नाही, जे देवाला आवडेल ते मी केलं नाही.
दुनिया वालों से लगा बैठे दिल हम, अपने प्रभु को हृदय से भुलाया। इतनी नादानियां कर गए हम, अपने जीवन को उलझन बनाया। यूं हजारों मिले जिंदगी में, वक्त पर सबने किया किनारा। ऐसी दुनिया समझ में जब आई, फूट कर रो पड़ा दिल बेचारा, फूट कर रो पड़ा दिल बेचारा, फूट कर रो पड़ा दिल बेचारा। मग तेव्हा पश्चाताप करण्याशिवाय आमच्याकडे दुसरं काही राहत। अब पछताए क्या होत जब चिडिया चुग गई खेत। जोपर्यंत वेळ आहे आमच्याकडे। आणि संतांना मोठं दुःख आहे बरं का आमच्याबद्दल, हे खेद होय। एक साधू एका गावामध्ये आले, एका सद्ग्रस्ताने महाराजांना घरी नेलं, पाहुणचार वगैरे सर्व काही केला, जेवण खाऊन सर्व काही संतांचा सन्मान केला महाराजांनी, महाराजांचा सद्ग्रस्ताने। महाराज बैठकीच्या रूममध्ये बसले होते, जेवणाची व्यवस्था सर्व काही केली, जेवण वगैरे झालं, महाराज गेले निघून। आणि महाराज घराच्या बाहेर गेल्यानंतर त्या घरातला एक तो मुलगा होता ना, तो घरी आला आणि महाराज ज्या रूममध्ये बसले होते ते संपूर्ण रूम तो शोधायला लागला। टेबलावर पाहतोय, रॅकमध्ये पाहतोय, टी व्ही पाशी पाहतोय, सगळीकडे शोधा। बापाने विचारलं काय पाहतोय, काय नाही, सकाळी आंघोळ करून मी गडबडीमध्ये निघालो, माझे पैसे मी इथे ठेवले होते आणि पैसे दिसायला तयार, तुम्ही घेतलेत का? बाप म्हटला मी हात लावले नाही। आई तू? आई म्हटली मी घेतली नाहीत बाळा। घरामध्ये आपल्या तिघाशिवाय कोणी नाही, कोणी दुसरं आलं का बाहेरचं? कोणी आलं नाही, पण महाराज तेवढे। पण बापाने सांगितलं की महाराजांवर संशय घ्यायचा नाही, मला माहित आहे महाराज पैसे घेणाऱ्यातली। पण पोराच्या मनामध्ये पक्क बसलं, पोरग नवीन काळातलं होतं, त्याने संत महाराज वगैरे काही पैसे घेतलेत, कोणी चाचा महाराजांनीच पैसे घेतलेत, त्याच्या मनात पक्का बसला तो संदेह। पण बापाने सांगितलं काही म्हणायचं नाही, उहापोह काय करायचा। 1 वर्ष आतमध्ये गेला आणि महाराज परत आले त्या गावामध्ये, परत त्या व्यक्तीने महाराजांना घरी नेलं, पण यावेळेस पोरग घरी होतं। बैठकीच्या रूममध्ये बसवलं आणि त्या ग्रस्ताने सांगितलं पोराला महाराजांच्या जवळ बस, काही कमी जास्त झालं तर विचार, पण पैशाचं विचारायचं सांगितलं होतं बापाने पोरा। बाप आतमध्ये गेला स्वयंपाकाचं बघण्याकरता, पोरग बसलं महाराजाच्या मनामध्ये, पण पोटामध्ये त्याच्या गोष्ट लपनाती, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी। महाराज काय बाळा, एक विचारायचं तुम्हाला। महाराजांना वाटलं काय विचारलं, गाथ्यातलं ज्ञानेश्वरीतलं काय विचारलं, विचार म्हणे काय विचारायचे? ते म्हटले महाराज काय नाही, मागच्या वर्षी तुम्ही आमच्या घरी आले होते, बरोबर आलो होतो, याच रूममध्ये बसले होते, याच रूममध्ये। काय महाराज नेमकं काय? काय नाही म्हणे, या टेबलावरती मी पैसे ठेवले होते, घरात कोणीच घेतले नाही, माझा संशय पक्का आहे की ते पैसे तुम्ही घेतलेत, पैसे घेतलेत का असं म्हणायला। आणि अरुण भाऊजी महाराज रडायला लागले मोठमोठ्याने, धाय मोकलून रडायला लागले। बाप धावतच आला, तो बापाने ओळखलं महाराज रडतायत, पोरग लटलट लटलट कापतोय, कारण बापाने सांगितलं होतं विचारायचं, आपण विचारलोय महाराज रडतायत। बापाने ओळखलं, पोराने नाही ते विचारलंय, आणि काहीच न करता बाप जाऊन महाराजांच्या चरणावरती पडला, महाराज पोरग माझं नादान आहे, नाही ते विचारले, तुमच्यावरती आरोप केलाय पैसे चोरल्याचा, क्षमा करा माझ्या पोराला, माफ करा, पोरग नादान आहे। महाराजांनी त्या माणसाला उठवलं, महाराज म्हटले अजिबात माफी मागू नको, काय नेमकं झालंय बघ अगोदर। काय नाही महाराज, माझ्या मुलाने तुमच्यावरती चोरीचा आरोप केलाय म्हणून तुम्ही रडताय। महाराज म्हटले तुझ्या पोराने माझ्यावरती चोरीचा आरोप केला हे बरोबर आहे, पण मी त्याच्याकरता रडत नाही। मग कशा करता रडताय? त्याने म्हटले तुम्ही पैसे घेतलेत, आणि बरोबर मी पैसे घेतले होते। महाराज म्हटले पैसे मीच घेतले होते। मग महाराज पैसे घेतले होते, मग रडताय कशा करता? ते म्हटले पैसे घेतले होते पण घेऊन मी निघून गेलो नाही, टेबलवरती पैसे ठेवलेले होते, फॅन चालू होता, फॅनने पैसे उडत होते, आणि त्याच टेबलवरती बाजूला ज्ञानेश्वरी ठेवलेली होती, पैसे इकडे तिकडे उडून पडू नये याच्याकरता मी ते पैसे उचलले आणि ज्ञानेश्वरीच्या आतमध्ये ठेवले। तुझ्या पोराने माझ्यावरती पैसे चोरल्याचा आरोप केलाय म्हणून रडत नाही, तर या घरामध्ये गेल्या 1 वर्षभरामध्ये कोणी ज्ञानेश्वरी उघडली नाही म्हणून मी रडतोय। जर ज्ञानेश्वरी उघडली असती तर पैसे कधीचे परमात्म्यासारखं धन ज्ञानेश्वरीने तुमच्या आमच्या पदरामध्ये टाकले। वाचा विज्ञानेश्वरी, वाचा विज्ञानेश्वरी, वाचा
ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. हे संतांच्या आवडीचं जीवन आहे. आणि जे जे संतांच्या आवडीने जगले ते इतिहासामध्ये अजरामर झाले. माझ्या लक्षात घ्या, अजरामर झाले. जीवन लोकांच्या आवडीचं नसलं पाहिजे. आम्ही देवाच्याही आवडीचा विचार केला नाही, संतांच्या आवडीचा विचार केला नाही. उलट एक मुद्दा मांडू, गमतशीर मुद्दा आहे. देवाच्या आवडीचा तर विचार आम्ही केलाच नाही, पण उलट आम्ही आमच्या आवडी देवावरती लादल्या. अगरबत्ती देवा करता आणतो, सुवास आमच्या आवडीचा असतो की आमची आवडी देवावरती लादल्यात आम्ही. तुकोबारायांचं एक प्रमाण आलंय, शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजे भूते केते. या देवांचा असंही त्यांना बळी लागतो. त्यांना काय लागतो? बळी. आता तुमच्याकडे नाही, आपल्या गावात नाहीच, आपलं गाव आहे सर्व संत परंपरेतलं गाव आहे. तुमच्याकडे आहे की नाही, पण आमच्याकडे ते जोरात चालतं. ते शेंदरी हेंदरी देवाचे नवस. आणि त्या देवाला नवस काही सामान्य चालत नाही, त्या देवाला फार भारीच लागतं म्हणे. फार पुरणापोळीचा स्वयंपाक चालत. त्याचे भक्त मंडळी तयारच असतात. बरं त्याला हाय पाय बी जमत नाही. त्याचे भक्त म्हणले त्याला, देवा अश्व, ते म्हटलं नैव. अश्व नैव, गज नैव, व्याघ्र नैवच नैवच. मग आजा पुत्र बल्ली दध्या. भक्त म्हटला, देवा देवा घोडा नको म्हणे. घोडा हत्ती ते तर नकोच म्हणे. वाघ 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 तर नकोच नको म्हणे. मग काय पाहिजे देवा तुला? आजा पुत्र, आजा म्हणजे शेळी, आणि शेळीचा पुत्र बोकड. एखादं काप म्हणे मजा करता. ते ज्याला खायची आग गोडी असते की नाही आग, मग ते काहीतरी निमित्त काढून ते बकर कापतात त्या देवाला. शेंद्री हेंद्री दैवते. पण ज्याच्या नावाने कापतात, कापलं की त्याला सगळं ठेवतात आणि घरला निघून येतात. असं नाही. अर्ध ठेवून अजिबात नाही. त्याला एक तर खुरं ठेवतात, नाही तर शिंग ठेवतात. बाकी सगळं कुठं? कापलंय कोणाच्या नावानं? त्याच्याच नावानं. आणि आवड कोणाची पूर्ण करताय? देवाच्या नावाने आम्ही आमच्या आवडी पूर्ण करतोय. देवाच्या आवडीचा विचार. आणि परत म्हणतोय आमचं घर कसं तरी घवघव लागत. कसं काय लागेल? त्याच्या नावाने तू लबाडी करतोय. देव म्हणतो इथं लबाडी कर, पण तिथं हिशोब मीच करणार आहे. मग लक्षात घ्या, ह्या गोष्टी इथं गोड वाटतात. विषयाचे सुख येते वाटे गोड, पण पुढे अवघड. ह्या गोष्टी तर चांगल्या वाटतात, आणि ज्या गोष्टी चांगल्या वाटायच्या त्याच्याकडे आमचं लक्ष नाही. मग संतांनी देवाची आवड ओळखलेली आहे, आणि त्याच्यानुसार ते जगले. देवाला आवडतं काय? अभंगाचं पहिलं हरिकथेची आवडी देवा, करीतो सेवा दासाची. तुकोबाराय म्हटले, बाबा देवाच्या आवडीचं आमचं जीवन असलं पाहिजे. एकतर संतांच्या आवडीचं जीवन, नाही तर देवाच्या आवडीचं. मुद्दा पहिला क्लिअर करून घ्या. जगाच्या आवडीचा विचार करायचा नाही आम्हाला. आणि सध्या लोक त्याच भ्रमामध्ये जगतायत. लोकांवर वजन कसं पडलं पाहिजे आमचं? ज्याची परिस्थिती 10,000ची, ते सुद्धा 1.5 लाखाचा आयफोन घेतय. किती लाखाचा? कितीची परिस्थिती आहे? 10,000ची. 1.5 लाखाचा आयफोन घेते. त्याला विचारलं कशा करता घेतला रे बाबा? काही नाही, 4 पोरं माझ्यासोबत फिरतात, त्याच्यावर वजन हाणायचं आहे आपल्याला. कोणावर? 4 पोरावर वजन मारायचं, आणि त्याच्याकरता आयफोन घेतलाय. हे वजन फक्त एकाच महिन्याचं आहे दादा. आणि एका महिन्याच्या नंतर जेव्हा पहिला हप्ता येईल की नाही, मग कळलं किती वजन भारी पडलं. हप्ते भरायती येणार नाही आपल्याला. गाडी काय घेणार, मोबाईल काय घेणार, हे कशा करता? लोकांवर वजन अजिबात नाही. आमचं वजन देवावर पडलं पाहिजे. तुकोबारायाकडे काही नव्हतं, पण वजन देवावरती होतं. माझ्या नामदेवरायांकडे काही नव्हतं, पण वजन कोणावरती होतं? देवावरती होतं. आमच्याकडे सगळं आहे, पण कोणावरच वजन नाही आमचं. बायकोवर सुद्धा वजन घरात. कसं माना हलवा. वजन नाही पडत आमचं. का पडत नाही? कारण या वजनाच्या गोष्टीच नाहीत ना. मग लक्षात घ्या, हरिकथेची आवड. देवावर वजन पाडायचं असेल तर हे पाहिजे. देव कशानंच वागत नाही, पण ह्या गोष्टीने वागतो. नाही वागत. नाहम वसामि वैकुंठे योगिनां हृदयेन च मद्भक्ता यत्र गायन्ति
तत्र तिष्ठामि नारदा. जिथं माझं भजन होतं तिथंच येतो मी, दुसरीकडे कुठे येत. माझे भक्त गाती जेते, नारदा मे उभा तेते. देवाला हरिकथा जास्त आवडते आणि म्हणून त्या हरिकथेकरता देव काही करतो. विठाल विठाल. देवाला सत्संग आवडतो, देवाला कीर्तन भजन हे जास्त आवडते. प्रिय वस्तू आहेत भगवंताच्या, प्रिय गोष्टी. आवड देवासी तो ऐका प्रकार, आवड देवासी तो ऐका प्रकार, आवड देवासी तो ऐका प्रकार, आवड देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिन, देवाला हरिकथा. आणि मग जो इथं टाइम देतो या गोष्टी करता ज्याने समर्पण दिले ना, मग त्याच्याबद्दल देवाची तेवढी समर्पणाची भूमिका आहे. एक लक्षात घ्या, जो देवाचा झालाय मग देव त्याचा होणार म्हणजे होणार. देव कधी बैमानी करत. तुम्ही जेवढी देवाची सेवा कराल देव तसाच पावत असतो. जया चित्ती जैसा भाव, तया जवळी तैसा देव. संतांचं खातं वेगळे आणि देवाचं खातं वेगळे. संत सगळं बघत नाहीत, कोणत्या भावनेने आलाय कसा आलाय काही बघत नाहीत, पण देव बघतो बरं का. देवाचं लई जोरात चालतं. गणपतीचा भक्त बुडत होता म्हणे पाण्यामध्ये आणि मोठमोठ्याने बाप्पाची आराधना केली. देवा धाव देवा धाव. देव आला पण देवा असा तसा आला नाही बापू. देवाला डीजे घेऊनच. कोण? गणपती. भक्त म्हणला देवा डीजे घेऊन आठव म्हणे गणपती उत्सव. 10 दिवस माझी पूजा सेवा वगैरे सर्व काही केली. 11व्या दिवशी कसा नेला मला तू आणि कसा बुडवला? डीजे लावूनच ना. मग आताही तुला काढण्याकरता आलो नाही, मग बुडवण्याकरता आलो, पण कसा डीजे लावूनच आलो. लक्षात घे, ज्याची जशी भक्ती देव तसा येतो त्याला. पण देव येतो, देव विसरत नाही. पण आणखी लक्षात घ्या, देव जरी विसरला तरी संत माफ करत नाही. एक वाक्य बोलू, ज्याने आपल्यावरती उपकार केले त्याला कधी बैमान व्हायचं नाही. ज्याने आपल्या करता वेळ दिलाय मग त्याला कधी विसरायचं नाही. ज्याने आपली सेवा केली मग त्याची कधी सेवा विसरायची नाही. आणि देव विसरतही नाही, संत त्याला विसरू देत नाहीत. जरी विसरले तरी लगेच आहेत तयार. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार. देवा तुझ्या दरबारातला न्याय संपलाय. तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार. पती व्रताती वृथा गुंतवी. देव विसरत नाही, संत विसरू देत नाही. करीतो सेवा दासाची. कोणाकोणाची काय काय सेवा केली. आता एक सेवा सांगण्यासारखी नाही.
तुम्ही ऊच नीच काही नेणे भगवंत, सगळा भगवंताचा काय काय सेवा केली याचा संपूर्ण अभंग वाचून घ्या. कोणाकोणाची काय काय कामं केली त्याच्यामध्ये बघा. ऊच नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखून या. दाशी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. चर्मरंगू लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे शेली विनी. सज्जन कसा या विकू लागे मांस, माळ्या सावत्यास कृपू लागे. घडू फुंकू लागे नरहरी सोनारा. हा? नरहरी सोनारा घडू फुंकू लागे. चोखा मेळ्या संगे ढोरे वडी. बघा तुम्ही संपूर्ण अभंग वाचून घ्या. कोणाकोणाची देवाने काय काय सेवा केली. करीतो सेवा दासाची. अहो निकृष्ट दर्जाची, अहो चांगली तर कोणी करल. ज्याला आम्ही निकृष्ट म्हणतो ते सुद्धा सेवा देवाने केली. ते सुद्धा सेवा केली. एखाद्याने आपल्यावरती उपकार केलेत, लक्षात घ्या आपलं बघा. एखाद्याने आपल्यावरती उपकार केले आणि चांगलेच उपकार केले, आणि आपण त्याला म्हणावं तुम्ही आमच्यावरती उपकार केलेत, तुम्हाला काय पाहिजे ते मागा. आपण त्याला म्हणावं. आणि त्यानं जर आपल्याला म्हटलं काही नाही, 5 मिनिटं तुम्हाला लुगड्यामध्ये बघा वाटतंय, आपण लुगडं घालाल. बोला 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 मोकळं बोला. त्यानं आपल्याला म्हणावं अण्णा 5 मिनिटं तुम्हाला कशात बघा वाटतंय, लुगड्यात, आपण घालाल नाही घालणार. पण देवाने लुगडं घातले महाराज. घातले कोणाकरता. चोखोबारायांच्या पत्नीचं बाळांपण जेव्हा करण्याकरता देव गेला, रखुमिनीचं लुगडं घालून देव त्या दारामध्ये गेला होता. करीतो सेवा दासाची. काही लाज वाटत नाही त्याला त्या गोष्टी. अहो नामदेवरायांचं लग्न लावण्याकरता आपण 2 वर्षाखाली कथा ऐकली. भगवंत बेदर नगरीला गेले लग्न लावण्याकरता. आपल्याकडे जे लग्न लावतात त्याला काय म्हणतात. मधा जे लग्न लावतो इकलन तिकलं जे जुळतो काय म्हणतात त्याला. नाही, अंतरपाट लग्नात मध्यस्थी करणारा नाही हो. अगोदर अंतरपाट लग्नात अगोदर जुळावं तर लागेल की डायरेक्ट अंतरपाट. सोयरी. हा सोयरी करण्याकरता काय म्हणतात त्याला. एजंट. हा हे पाहिजे एजंट. आमच्याकडे त्याला दलाल म्हणतात. आहे का एजंट मधला. आणि मग ते भगवंत ते होऊन तिथं गेला लग्न लावण्याकरता. बरं कसा गेला माहिती आहे. हा साधा सुद्धा गेला नाही. कडे पायी जोडा नसलाचा, हातामध्ये काठी सुवर्णाची, हिऱ्याची अंगठी बोटाला, मोत्याच्या गळामध्ये कंटा, वर तुरा पागोट्याला मोत्याचा. असा काय अवतार धारण करून देव गेला. बाबूराव शेटाकडे गेले देव नामदेवरायांचं लग्न लावण्याकरता. बाबूराव शेठ म्हणजे सामान्य नव्हते. बेदर बादशाच्या नगरीमध्ये बाबूराव शेठ म्हणून होते. त्याच्या पदरामध्ये 360 कारकून होते कामाला. आणि त्याच्या वाड्यामध्ये जेव्हा देव गेले, बाबूराव शेठना अवतार बघितला, बाबूराव शेठच दचकला. एवढा भयंकर कोण आहे. सांगितलं मी पंढरपूरचा चाकर आलोय. कोणाचा. नामदेव राजाचा. नामदेव राजाचा चाकर आहे, नोकर आहे. कशा करता आलात. काय नाही, तुमची कन्या उपवर झाली राजाई, आणि ते आमच्या नामदेव राजाला देऊन टाका. राजकुमार आहेत आमचे, देऊन टाका. तुम्ही कोण आहेत. मी त्यांचा नोकर आहे. बाबूराव शेठ म्हटलं नोकर एवढा वजनदार आहे. पायात जोडा नसलाचा. पूर्वीच्या काळामध्ये नसलाचे जोडे असायचे म्हणजे आपल्याला माहित नाही. ते आपल्याला ते पॅरागॉन चप्पल तेवढीच माहिती. नसलाचा जोडा. हातामध्ये सोन्याची काठी, हिऱ्याची अंगठी बोटाला, गळ्यात मोत्याचा कंटा, पागोट्याला तुरा असा लावलेला. नोकर त्याच्या दारातला एवढा वजनदार आहे. मालक किती वजनदार आहे. मालकाचं तिकडे काहीच नव्हतं. आडात गुळवणीन झाडाला करंज्या. नामदेवरायांची अवस्था अशी अवस्था होती. पण तरी सुद्धा नामदेवरायांचं देवाने लग्न लावलं तिथं. काय काय वराड आणलं, कुठून कुठून आणलं, हे सगळं आपण कथा ऐकली. लक्षात घ्या. अहो देवाने अशी कामं केली. करीतो सेवा दासाची. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी ज्या चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळावंती त्याचे पाये. अनन्य भक्ती भावे निळा
ते काम 36 वर्ष नाथांच्या घरी काम केलं. श्री एकनाथ सदनी श्री हरी सर्व कामे हि करीतो, स्वकरे चंदन घासी कावडीने पाणी हि भरितो. देवाने काम केले करीतो सेवा, सेवकाच्या शिरी घेऊन चाले पादुका, इथपर्यंत काम करतो तो. द्वारपाल बळी द्वारी झाला. कामं काय काय केली याचं काही यादी देणार तुम्हाला. भरपूर कामं देवाने केली. पण एक शेवटचा मुद्दा क्लिअर करून चालतो ना, आपण पुढे जाणार आहोत. लक्षात घ्या, कामं तर करतो महाराज, पण कसलाच पगार घेत नाही. कसला पगार, कसल्या पगाराची अपेक्षा नाही. पण एक मुद्दा, एक प्रश्न आहे माझा तुम्हाला. तुमच्या इथं सालगडी ठेवतात का? सालगडी ठेवतात. काय सालगड्याला पगार 1.25 लाख वर्षाला. 1.25 लाख. मालकाला काय राहतं मग? त्याला 1.25 लाख. धसकट चौदार लईच कदरले बाबा तुम्ही तर. लक्षात घ्या, अवघड आहे गणित ते. आपला तो मुद्दा मांडायचा नाही. 1.25 लाख 1.5 लाख, आमच्याकडे 1.5 लाख आहे सालगड्याला. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, सालगड्याला आपण इतके रुपये देतो, ते आपल्या मनातलं ओळखून काम करतं की मालकाने सांगितल्यानंतर काम करतं? सांगितल्यावर टाईमला करत नाही, म्हणून मनात ओळखून कधी करत ते? सांगल्यावर टाईमला करत नाही. पण पंढरपूरच्या जर मालकाचे आपण होऊन राहिलो, न सांगता करी सर्व सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम. सांगण्याची गरज नाही देवाला, मनातलं ओळखून काम करतो. म्हणून एकच सांगायचंय की बाबा, देवाला आवडल असं आमचं जीवन पाहिजे. तितका वेळ आम्हाला तिथं देता आला पाहिजे. नक्की देव आमच्याकरता धावून येईल. नक्की आमचे कामं केल्याशिवाय राहणार, नक्की आमचे कामं होतील. फक्त एक पाहिजे, आमच्या जीवन जगण्यातले दोष संपले पाहिजेत आणि देवाला आमचं जीवन प्रिय वाटलं पाहिजे, आवडलं पाहिजे. काही नसलं तरी चालेल, पण देवाने आमचे कामं केले पाहिजे. भगवंतांनी संतांचे कामं केले. न सांगता करी सर्व काम. बरं, साधू काम करू देत नाही देवाला. मी सुरुवातीलाही सांगितलं, संतांचा आग्रह नाही की देवाने आमचं कामं केलंच पाहिजे. ते म्हणतात आमचं जसं आहे तसं आम्ही चालून घेऊ, तू आमचा आग्रह नाही, तू आमचं काम केलं पाहिजे. पण तुकोबाराय म्हटले, देवालाच साधूचं काम करण्याची एवढी आवड आहे, स्वतः त्यांच्या मागे मागे लागतो म्हणे. मनवोनी हिंडे मागे मागे, 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 मनवोनी
जागे घरटी जागे घाली तसे. भगवंत म्हणे तुकोबाराय म्हटले देव संतांचं काम करण्याकरता मागे मागे लागतो. साधूच्या फरक एवढाच आहे, देव आमच्या मागे लागत नाही, आम्ही देवाच्या मागे लागतो. संतांमधला आणि आपला फरक काय? देवाने आमचं काम केलं पाहिजे म्हणून आम्ही देवाच्या मागे लागतो आणि देव संतांच्या मागे लागतो. तुमचं काहीतरी काम द्या. आम्ही देवाच्या मागे लागतो. देवा आमचं हे काम कर, देवा आमचं ते काम कर, देवा एवढं केलं पाहिजे, देवा तेवढं केलं पाहिजे. आमचे सारखे फाईलीच आहेत देवाकडे. एखादी फाईल बघतो तेवढी, पण देव स्वतः संतांच्या मागे लागतो. तुमची कोणती फाईल असली तर द्या, कोणती फाईल असली तर द्या, काम करतो मी, फाईल द्या. हा फरक आहे. मनोने हिंडे मागे मागे. आणि त्याच्यानंतर एक बाजू सांगितली घरटी जागे घाली तसे. सुरक्षा किती सांभाळतो देव, जो त्यांचं होऊन राहतो एवढी बारीक सुरक्षा करतो म्हणे देव त्यांची. अहो त्यांची तर सुरक्षा करतो यात नवल नाही, पण त्यांचं जे घर आहे त्या संपूर्ण घराची जबाबदारी तो स्वतः घेतो, देव घेतो. फक्त एकही तेवढ्या निष्ठेने तेवढ्या समर्पणाने आम्ही त्याच्यावरती भार घातला पाहिजे, तितक्या ताकदीने आम्ही त्याचे झालो पाहिजे. कोणती जी गोष्ट करताय तिथं तेवढं समर्पण महत्वाचं आहे. जे काही करताय त्या ठिकाणी तेवढी निष्ठा महत्वाची आहे. आणि नक्की मग त्याचा इफेक्ट पडल्याशिवाय राहणार नाही. किती भगवंत काही बघत नाही दुसरं, तुम्ही किती मोठे आहेत काय आहेत काही नाहीत, तुमची समर्पणाची ताकद किती हे बघतो देव. परभणीमध्ये ठाकूरबुवा नावाची एक परंपरा आहे आणि त्या परंपरेमध्ये एक घोडा होता म्हणे. तो घोडा सुद्धा काय धरायचा? एकादश धरायचा. घोडा सुद्धा काय धरायचा? एकादश. किती ताकद असेल समर्पणाची त्याची सुद्धा, जीवाची सुद्धा. बरं असं तसं नाही, 2 एकादशी आल्या तर त्या घोड्याच्या समोर तोबरा ठेवायचा म्हणे. हरभरे त्या जर घोड्याने ते हरभरे खाल्ले तर एकादश उद्याची, आणि घोडा जर हरभरे खात नसेल तर एकादश आजची. घोड्याला कळालं एकादश कोणती येते, पण आणखी बऱ्याच घोड्यांना कळालं. कधी कळलं घोड्यांना काही मला माहित नाही. म्हणजे किती समर्पण आहे. ज्या त्या गोष्टी ठिकाणी तेवढं समर्पण पाहिजे, मग नक्की देव तुमची काय घेतल्याशिवाय राहणार नाही, खबर घेईल नक्की. आणि तुकोबाराय म्हटले घरटी जागे घाली तसे. सेवकाची किती काळजी घेतो. तुकोबाराय मंदिरामध्ये कीर्तन करत होते. तुकोबारायांच्या जीवनातला एक प्रसंग असा आहे. तुकोबाराय मंदिरामध्ये कीर्तन करत होते. तुकोबारायांच्या सासरवाडीकडून एक म्हैस दिली होती त्यांना, आणि सर्व घर कीर्तनाकरता मंदिरामध्ये गेलं. आणि चोरांनी ती वेळ साधली आणि तुकोबारायांच्या दारातली म्हैस चोलीन घेऊन जायला लागली. तुकोबारायांना काही काळजी नाही, पण पंढरपूरच्या मालकाला काळजी लागली. देवाने काय करावं तिथं माहित आहे. देव स्वतः भूताचं रूप धारण करून त्या चोराच्या समोर उभा टाकला, गदा घेऊन हातामध्ये. आणि चोरांनी आलं की भगवंताने भयंकर रूप घ्यावं आणि त्या ठिकाणी गदा आदळावी. चोरांनी ते भयंकर थोडं असं भयंकर अशी गदा, हा अशी थोडी. चोरांनी रस्ताच बदलायचा, दुसरीकडून जायचे, तिकडून भगवंतानी परत यावं, परत अशी. हा चारही दिशा पळाले, पण भगवंतानी काही पिच्छा सोडला. भूत पुढेच उभा आहे. आणि शेवटी जिथून म्हैस सोडली तिथं आणून बांधावी लागली, तरी भूत काही जात. समोरच उभं भूत गदा घेऊन हातामध्ये. आणि शेवटी कळालं ज्यांचा अपराध केलाय त्यांना शरण जावं. तुकोबारायांचं कीर्तन चालू असताना भर कीर्तनामध्ये चोरा आले आणि तुकोबारायांच्या चरणावरती नतमस्तक झाले. महाराज त्या भूतापासून पिच्छा सोडवा. कोणतं भूत आहे? बाहेर एक भूत मागे लागले. तुकोबाराय म्हटले बाहेरचं भूत नसेल ते आतलंच भूत असेल. आतल्या भूताशिवाय माझी काळजी दुसरं कोणाला? अहो भजन करणाऱ्याचं निष्ठेने भजन करतात, त्यांच्या दारातली म्हैस चोरीला जाऊ देत नाही देव. एवढी सुरक्षा सांभाळतो. घरटी जागे. मला वाटतं जगामध्ये एवढा भारी विमा कोणताच नाही. विमा एवढी सुरक्षा. एकाने भजन करावं सगळ्याचा फायदा व्हावा असं होत नाही महाराज. असं आहे का? आपल्याकडे ती LIC नावाची कंपनी आहे. LIC चांगली आहे, मला त्याचं काय बोलायचं नाही. LIC चांगली आहे. LIC म्हणजे त्याचा फायदा बेनिफिट चांगले आहेत त्यांची. LICचं काय बेनिफिट आहे? आपण मेल्यानंतर आपल्या घरच्यांना त्याचा फायदा होतो. कशाचा? LICचा. मग ते आपण भरतो. ते ज्यानं LIC भरली त्यालाच काय झालं तर त्याचा फायदा आहे, की घरातल्या कोणाला झाल्यानंतर त्याचा फायदा आहे? त्याला झालं तर फायदा आहे. ही आपली LIC. पण भगवंताची LIC
एखाद्या जरी नामस्मरण केलं तर घरातल्या सगळ्याची सुरक्षा देव सांभाळतो. काटा जिजामातेच्या पायामध्ये मुळात देवाने यावं काटा काढण्याकरता. याला म्हणायची ही एलआयसी, हे पॉवरफुल एलआयसी. घरटी जागे घाली तसे. का करतो एवढं सर्व? निर्लज्ज भोजे नाचे रंगी. निर्लज्ज होऊन काम करतो हे सर्व देव. का? भरते अंगी प्रेमाचे गिरीधर लाल तो भाव का भूका. भगवंत भावना भावाचा भूक. त्याला प्रेम लागतं आणि दुष्काळ हाच आहे जगात. त्याला हाची दुष्काळ तयाला. प्रेमाच्या भरामध्ये देव काही करतो. काही प्रेम पाहिजे फक्त. आणि देव तुकोबाराय म्हटले संतांकडे प्रेम असतं. ते प्रेम सुख घेण्याकरता देव सर्व सोडून तिथे यायला तयार आहे. ज्या सुखा कारणे देव वेडा वला वैकुंठ सोडोनी संत सदनी राही. ते प्रेम संतांकडे असतं. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. मनोनी हिंडे मागे मागे घरटी जागे घाली तसे विठोबा. आपली सेवा फक्त 2 मिनिटं लक्ष देऊ नका. हरिकथेची आवडी देवा करीतो सेवा दासाची. मनोनी हिंडे मागे मागे घरटी जागे घाली तसे. निर्लज्ज भोजे नाचे रंगी भरते अंगी प्रेमाचे. प्रेम आहे भगवंताच्या ठिकाणी आणि भगवंताला प्रेम आवडतं. भगवंताला झुकवायचं असेल तर प्रेमच ताकद आहे. भाव बळे आकळे येरवी नाकळे करतळी आवडत आहे सारी. फक्त भावाच्या बळावरती देव वागतो. बाकी कोणाला देव झुकत नाही. कोणाला झुकत नाही. त्याचा डायलॉगच आहे, मी झुकेगा नाही. हा, ते कोणाला झुकत नाही. तो फक्त देव भावाला झुकतो. आणि तुकोबाराय म्हटले संतांनी त्याच बळावरती देवाला झुकवलंय. एवढं सगळं का करतो? तुका म्हणे विकिले देवे आपणा भावे सवसाठी. संतांनी देवाला विकत घेतलंय ते भावाच्या बळावरती. आणि त्याच्यामुळे देव म्हणून हिंडे मागे मागे घरटी जागे घाली तसे. ज्ञानेश्वर माऊली.